तर आपण आता नवी मुंबई पावणे माडीशी सविता केमिकल रोडवरती आहे. माझ्या बाजूला इलाइट हॉटेल आहे आणि त्याच रस्त्यावरती हे असे दुभाजक म्हणजे हे लावलेले आहे, साईन बोर्ड लावलेले आहेत. आणि याची तुम्ही कामाची हे बघू शकता. तुम्हाला दाखवतो, मी बसून दाखवतो, कारण आपला हातोडा नाही घेतला, काही नाही. हे कामाची प्रकार बघा आणि मजबूती बघा कामाची किती आहे ते. हे बघा. अरे भ्रष्टाचार करा, पण कुठे करणार भ्रष्टाचार? हे जर जो अँगल आहे हे आता कोणीतरी तोडला. आता हे सकाळी गायब होणारे दिसत नाही. कॅमेराला विनंती आहे, बघू शकता 5 ते 10 किलोचा हा पोल आहे आणि संध्याकाळपर्यंत गायब होणार आहे. उद्या सकाळी तुम्हाला दिसणार नाही. उद्या सकाळी तुम्हाला मी चित्र दाखवणार आहे की हा पोल इथं नसणार आहे, हे चोरीला जाणार आहे, 100% तोडलेला आहे. आणि कामाची दर्जा बघू शकता तुम्ही. हे काय कामं केले हे बघा. हे सगळं हाताने निघालेलं आहे. तर माझी नवी मुंबई महानगरपालिका असेल किंवा MIDC प्रशासन असेल, त्यांना माझी विनंती आहे की कामं करा तर चांगले करा, नाहीतर हे करू नका. लोकांना दाखवण्यासाठी आणि तुमचे बिलं पास करण्यासाठी हे कामं करू नका. कारण हे बघा असं याच्यावरच लेअर टाकलेली आहे, हातानं तुटलेलं आहे. आणि हे याची क्वालिटी बघा, काय फक्त याच्यामध्ये भुसा टाकलेला आहे. सिमेंटचं याच्यामध्ये जे वापर आहे ते एकदम कमी केलेलं आहे बघा. याच्यामध्ये हातोडी बितोडी काही नाही पाहिजे. ते सगळं हे बघा याच्यावर मारून हे तुटतं. हे बघा कामाचा दर्जा यांचा. हे बघा. आता याच्यामध्ये दोषी कोणाला धरायचं? कॉन्ट्रॅक्टला धरायचं, नवी मुंबई महानगरपालिकेला धरायचं किंवा MIDC प्रशासनाला धरायचं. तर माझी विनंती आहे की अशा कामं करू नका आणि लोकांच्या जीवाशी खेळू नका. कारण हा जर पूल रात्रीचा इकडं पडला तर मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे. कारण या रोडने हजारो नागरिक पैदल येतात. हे बघा पैदल जातात. काही रिक्षा आहेत, रिक्षा बांधव इथं पॅसेंजरला सोडतात, त्यांच्याही जीवाला धोका आहे. तर कृपया करून नवी मुंबई महानगरपालिकेने हा जर पोल लावला असेल त्यांनी तात्काळ याची पाहणी करून हा नवीन बसवण्यात यावा, नाहीतर हा परत घेऊन जावा. इथं काही गरज नाही. लोकांना सवय झालेली आहे. तुम्ही कामं करा की नका करू. जनता याच्याहून काय फुटपाथवरून चालते किंवा फुटपाथ नसला तरी ते रोडवरून चालते जीव मुठीत धरून. तर हे कामाचा दर्जा थोडा वाढवा, नाहीतर हे कामच करू नका. थोडी जनाची नाही तर मनाची तरी वाटू द्या. धन्यवाद. चलो बाय. किती मिनटात झाला भाऊ? कार्यक्रम का आयोजन कार्यक्रम में युवाओं के उत्थान के लिए नेता विरोधी पक्ष चर्चा की जाएगी। वह महाराष्ट्र युवक